ही गर्भाशयाची आतली जागा असते, त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात आणि ती जागा ॲडिक्वेट असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण देखील खूप छोट्या घरातही राहायला जात नाही आणि खूप मोठंही घर घेत नाही, तसंच त्या बाळासाठी ते घर आहे ते कमीत कमी 7 मिलीमीटर असलं पाहिजे आणि ते फार 13 मिलीमीटरपेक्षा जास्त देखील नको. आता बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात, IUI केलेलं असतं, पण जेव्हा मी रिपोर्ट्स बघते गर्भाशयाचं अस्तर पातळ असतं, त्या दरम्यान IUI केलं जातं आणि म्हणून रिझल्ट मिळत नाही, असे बरेच केसेस असतात. IVFमध्ये जोपर्यंत गर्भाशयाचं अस्तर ॲडिक्वेट नाही आहे तोपर्यंत आम्ही एम्ब्रिओज ट्रान्सफर करत नाही. आता थिन एंडोमेट्रियम म्हणजे पातळ अस्तर ही सगळ्यात अवघड केस असते ट्रीट करण्यासाठी कुठल्याही इन्फर्टिलिटी डॉक्टरसाठी. आता अस्तर पातळ होण्याची बरीच कारणं असतात, पण कॉमन कारण म्हणजे इन्फेक्शन, जसं ट्युबरक्युलोसिस, क्लामायडिया, गोनोरिया यामुळे जर गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर अस्तर बऱ्याच वेळा पातळ असतं. गर्भाशयाची परत परत सफाई केली गेली म्हणजे DNC खूप वेळा झालं किंवा खूप वेळा अबॉर्शन किंवा बाळ पाडण्यात आलं, अशामध्ये देखील गर्भाशयामध्ये खूप जाळं बनतं, अस्तर पातळ होतं. तर हे काही कॉमन कारणं असतात अस्तर पातळ होण्याचे. आता काल मला एक प्रश्न विचारण्यात आला की हे पातळ असेल तर काय केलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा डॉक्टरांचा प्रयत्न असतो की फक्त औषध गोळ्यांद्वारे हे अस्तर रिपेअर करावं. मग त्या औषध गोळ्या असतात, इस्ट्रोजनच्या टॅबलेट्स असतात, जेल असतात, वजायनल टॅबलेट्स असतात. गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढेल, औषधं नीट त्या गर्भाशयापर्यंत पोहोचतील असे मेडिसिन्स दिले जातात. बऱ्याच वेळा मेडिसिन देऊन देखील अस्तर वाढत नाही, अशामध्ये देखील तुम्ही नाराज होण्याची गरज नाही आहे. आपण गर्भाशयाची हिस्ट्रोस्कोपी करतो, म्हणजे गर्भाशयामध्ये एक छोटीशी दुर्बीण टाकतो, साईडला ही जागा कट करून आपण स्पेस बनवतो, म्हणजे जागा वाढवतो, ज्यामुळे एंडोमेट्रियम त्याच्यामध्ये घुसून त्याचा थिकनेस चांगला होईल. त्याला मेट्रोप्लास्टी असं म्हटले जातं. तसंच PRP नावाची एक गोष्ट असते, म्हणजे तुमच्याच रक्तातले काही ग्रोथ फॅक्टर्स वेगळे केले जातात, ते गर्भाशयामध्ये सोडले जातात, गर्भाशयाच्या अस्तराच्या आत टाकले जातात, त्यामुळे देखील अस्तर वाढण्याचे चान्सेस वाढतात. आणि जेव्हा एक परफेक्ट अस्तर असेल तेव्हा जर तुम्ही गर्भ ट्रान्सफर केलं तर नक्कीच तुमचा IVFचा सक्सेस वाढलेला असतो. इवन IUI नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये ह्या गोष्टी रिपेअर करून मग प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट केली तर तुमचा रिझल्ट चांगला येतो.